बोलू काय? मी सुरेश सावंत प्रथमतः सगळ्यांचं स्वागत करतो. मी सावंतवाडी येथे श्री दौंड मामा यांच्या लसूण प्लॉटवर आहे. आतापर्यंत आम्ही 2 ते 3 लसूण प्लॉटला भेट दिली, परंतु हा प्लॉट जरा थोडासा वेगळा वाटतो. याचे रिझल्ट पण जरा चांगले वाटतात. काही लसूण प्लॉटवर करपा वगैरे दिसतो, पण ॲज कम्पॅरेटिव्ह टू दुसऱ्याच्या विचार केला असता तर याची पात आणि बाकीचं जे नियोजन आहे ते दौंड मामाचं जरा स्ट्रॉंग वाटतंय. दुसरी गोष्ट अशी आहे की यांनी जे बेडची साईज केली आहे त्या बेडच्या साईजवर फक्त 20 mm ची लॅटरल एकच टाकलेली आहे आणि अरुण सावंत यांच्या प्लॉटवर 2 लॅटरल टाकले गेले आहेत. म्हणजे पाण्याचं प्रमाण युनिफॉर्म पडतं की न पडतं यातला फरक आपल्याला समजून जाईल. आता परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी 20 गुंठे लसणामध्ये यांनी सर्वसाधारणपणे 450 किलो लसणं बियाणं लागलं आहे असं दौंड मामाचं मत आहे. बघूया एकंदरीत हे जे क्षेत्र आहे हे क्षेत्र 30 गुंठे आहे आणि त्यांना 1 किलो मागे 10 किलो ॲव्हरेज पडावा अशा प्रकारच्या अपेक्षा आहेत. कारण त्यांचा हा काय पहिला प्रयोग नाही. यापूर्वी त्यांनी 20 गुंठे क्षेत्रावर लागवड केली होती. सरासरी 1 किलो मागे 10 किलो ॲव्हरेज पडलं आहे. त्यामुळं त्यांना इथं असं अपेक्षित आहे की 300 किलो मागं 3 टन तरी उत्पन्न कमीत कमी मिळावं आणि सरासरी 100, 150 ते 200 जरी आलं तरी द्राक्षे बागापेक्षा काही कमी पैसे मिळणार नाहीत अशा प्रकारच्या अपेक्षा श्री दौंड यांनी आमच्याशी बोलताना व्यक्त केल्या. धन्यवाद.